नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती आणि तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 23 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या टॉप 10 चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आपण आजच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी 4 मुख्य विभागांमध्ये समजून घेणार आहोत. म्हणजे दिनविशेष, राष्ट्रीय बातम्या, अर्थव्यवस्था आणि क्रीडा. असं केल्याने काय होईल की सगळे मुद्दे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. तर आपण आपल्या पहिल्या विभागाला सुरुवात करतोय, तो म्हणजे दिनविशेष आणि महाराष्ट्र भरती. परीक्षेसाठी हे दोन्ही विषय खूप महत्त्वाचे आहेत. तर आपला पहिला मुद्दा आहे आजच्या दिवसाविषयी. आज आहे 23 एप्रिल, म्हणजेच जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन. आता हे लक्षात ठेवा, एमपीएससीच्या परीक्षांमध्ये दिनविशेष यावर प्रश्न हमखास असतो. हा दिवस युनेस्कोतर्फे साजरा केला जातो. का? तर लोकांमध्ये वाचनाची आवड वाढावी आणि जे लेखक आहेत त्यांच्या हक्कांचं संरक्षण व्हावे यासाठी. आता एक जबरदस्त बातमी आहे, विशेषतः जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी. राज्य गृह मंत्रालयाने तब्बल 18,000 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. हो, बरोबर ऐकलं, 18,000 पदं. आणि याची जी शारीरिक चाचणी आहे ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सुरू होणार आहे. त्यामुळे आता तयारीला लागण्याशिवाय पर्याय नाहीये. आता भरतीचा विषय निघालाच आहे, तर अजून एक महत्त्वाची अपडेट आहे. भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने एक खूप मोठं पाऊल उचललंय, तेही टेक्नॉलॉजीच्या मदतीने. तलाठी भरतीमध्ये पहिल्यांदाच असं होतंय की कागदपत्र तपासण्यासाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर कुणी बनावट किंवा बोगस कागदपत्र सादर केली तर ती लगेच ओळखता येतील. म्हणजे सगळी प्रक्रिया एकदम वेगवान आणि अचूक होईल. चला, आता आपण दुसऱ्या विभागाकडे जाऊया. इथेही टेक्नॉलॉजीज चर्चेत आहे आणि आपण काही राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कामगिरी पाहणार आहोत. आपण आत्ताच AI बद्दल बोललो, तर त्याच संदर्भात एक मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे आणि आपलं पुणे शहर आता भारताची पहिली AI सिटी म्हणून विकसित होणार आहे. ही आपल्या महाराष्ट्रासाठी खरंच एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. जसं मिहान आणि हिंजवडी विकसित झालं, त्याच धर्तीवर हे AI सिटी बनेल आणि यामुळे लाखो नवीन नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. देशासाठी आणखी एक अभिमानाचा क्षण. इस्रोने आपल्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी म्हणजेच गगनयान मिशनसाठी 4 अंतराळवीरांची फायनल लिस्ट जाहीर केली आहे. म्हणजे आता भारताची ही ऐतिहासिक मोहीम अगदी जवळ आली आहे. आणि आता कृषी क्षेत्राकडे वळूया. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक नवीन डिजिटल ॲप लॉन्च केलंय. त्याचं नाव आहे महाकृषी. या ॲपमुळे शेतकऱ्यांना जवळच्या बाजार समितीमधले भाव, हवामानाचा अंदाज आणि सरकारच्या सगळ्या योजनांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. चला, आता आपण पुढच्या विभागाकडे जाऊया आणि अर्थव्यवस्था व न्यायव्यवस्था या क्षेत्रांमधील 2 महत्त्वाचे अपडेट्स पाहूया. परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा एक शब्द म्हणजे रेपो रेट. तर हा रेपो रेट नेमका असतो काय? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, रेपो रेट म्हणजे तो दर ज्या दराने रिझर्व्ह बँक म्हणजे RBI बाकीच्या बँकांना कर्ज देते. आता हा दर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण यामुळेच आपल्या कर्जाचे हप्ते म्हणजे EMI कमी जास्त होतात. तर RBIच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो रेट सलग चौथ्यांदा 6.5% स्थिर ठेवला आहे. याचाच अर्थ सध्या तरी आपल्या EMIमध्ये कोणताही बदल होणार नाही. ही एक दिलासादायक बातमी आहे. आता न्यायव्यवस्थेबद्दलची एक महत्त्वाची बातमी. नाशिकमधील जे बहुचर्चित TCS प्रकरण आहे, त्यामध्ये पीडितांना लवकर न्याय मिळावा यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सुनावणी आता फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे काय? तर इथे खटले लवकर चालवले जातात. त्यामुळे पीडितांना लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि आता आपण आपल्या शेवटच्या विभागाकडे आलो आहोत. यामध्ये आपण क्रीडा विश्वातून एक प्रेरणादायी बातमी आणि पर्यावरणाशी संबंधित एक महत्त्वाचा उपक्रम पाहणार आहोत. चला, आता क्रीडा विश्वातून एक अभिमानाची बातमी. भारताचा स्टार भालाफेकपट्टू नीरज चोप्रा याने दोहा डायमंड लीग 2026 मध्ये पुन्हा एकदा देशाचं नाव मोठं केलंय. त्याने तब्बल 88.90 मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदक पटकावलं आहे. खरंच ही पुन्हा एकदा एक सुवर्ण कामगिरी आहे. त्याचं सातत्य खरंच वाखाणण्याजोगं आहे.
आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा. महाराष्ट्र सरकारने माझी वसुंधरा 5.0 या अभियानासाठी तब्बल 500 कोटी रुपयांच्या विशेष निधीला मंजुरी दिली आहे. हा निधी कशासाठी आहे? तर राज्यातल्या अशा 10 जिल्हा परिषदांना हा निधी दिला जाईल, ज्यांनी पर्यावरण रक्षणाचं काम उत्कृष्टपणे केलं आहे. एक प्रकारे हे त्यांना प्रोत्साहन असणार आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या टॉप 10 घडामोडी. आपण पुढे AICT बद्दल पाहिलं, गगनयान मोहिमेबद्दल जाणून घेतलं. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या घडामोडींपैकी तुमच्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाची कोणती ठरू शकते? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला PDF नोट्स हव्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आपला ईमेल ID द्यायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.